तर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। ठाकरे सरकार ओबीसींना आरक्षण देणार असल्याचं आता समजतंय। राजकीय आरक्षण परत देण्याचा रोड मॅप सरकारचा तयार असल्याची माहिती मिळतेय। शासनानं राज्य मागासवर्ग आयोगाला डेटा दिलेला आहे। आयोग आता याबद्दलचा एक अंतिम अहवाल तयार करणार आहे। 7 सर्वेक्षण रिपोर्ट्सच्या आधारावर हा अहवाल तयार होणार आहे। 28 जानेवारीला राज्य मागासवर्ग आयोगाची एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये। या बैठकीत आयोग अंतरिम अहवालावर चर्चा करणार आहे। 8 फेब्रुवारीला सरकार कोर्टात हा अहवाल सादर करणार असल्याची माहिती मिळतेय। अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणता येऊ शकेल। राजकीय आरक्षण ओबीसींना परत देण्याचा रोडमॅप सरकारचा तयार असल्याचं समजतंय। या अनुषंगानं राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला डेटा देखील दिलेला आहे। आयोग आता या संदर्भातला अंतिम अहवाल तयार करणार आहे। या संदर्भातली ओबीसींची नेमकी आकडेवारी किती, डेटामध्ये नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया। नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणजे एनएसएस 2019च्या अनुषंगानं राज्यात 39.9% इतकी ओबीसींची लोकसंख्या आहे। शिक्षण विभागाची सरळ आकडेवारी जी आहे त्यानुसार राज्यात 32% ओबीसी विद्यार्थी आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचा जो अहवाल आहे मार्च 2021चा त्यानुसार राज्यात 33.8% ओबीसी आहेत। शालेय शिक्षण विभागाचा यूडीआय एससी रिपोर्ट जो आहे त्या अनुषंगानं राज्यात 33% विद्यार्थी आहेत। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे 2020-21च्या नुसार ग्रामीण भागात 30.50% ओबीसी आहेत, तर शहरी भागात 24.70% इतकी ओबीसी आहेत। गोखले इन्स्टिट्यूटचा सामाजिक आर्थिक आणि जातीचा जो 2011 सालचा सर्वे आहे त्यानुसार राज्यात 48.60% इतकी ओबीसींची लोकसंख्या आहे। बार्टीच्या अहवालाचाही मागासवर्ग आयोग आधार घेणार असल्याचं समजतंय। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, आपण जर पाहिलं तर आता ठाकरे सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षणाचा रोडमॅप तयार केल्याचं आता समजतंय। मागासवर्ग आयोगाला डेटा देखील दिल्याची माहिती मिळतेय। चंद्रकांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, अगदी बरोबर बोललास तू। कारण मागच्या आकडेवारीमध्ये आयोगाने स्पष्ट सांगितलं होतं राज्य सरकारला की फक्त गोखले इन्स्टिट्यूटच्या सर्वेवरती आम्हाला अंतरिम अहवाल देता येणार नाही, तसं त्यांनी स्पष्ट नकार कळवला होता। पण आपल्याला माहिती आहे काल सह्याद्रीवरती बैठक झाली। राज्य मागासवर्ग आयोग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि या संबंधित खात्यांचे सचिव आणि प्लस 6 मंत्री होते या बैठकीला। त्याच्यामध्ये जे आयोग आणि या सचिवांमध्ये जे आतापर्यंत जे अनबन होती ती पूर्णपणे क्लिअर करण्यात आली। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी स्पष्ट आदेश दिलेत शासनाला, प्रशासनाला विशेष करून की आयोगाला जी माहिती पाहिजे ती तुम्ही उपलब्ध करून द्या। त्यानुसार मग राज्य सरकारनं आयोगाला 7 सर्वे दिलेत अंतरिम अहवाल तयार करण्यासाठी। त्यात नॅशनल सॅम्पलिंग सर्वे असेल, सरळ प्रणाली असेल, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची आकडेवारी असेल, पुन्हा आणखीन हेल्थ डिपार्टमेंट केंद्राचं, बार्टी, असे सगळे 7 संस्थांचे सगळे सर्वे उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि ह्या सर्वेमधनं असं दिसतंय प्राथमिक दृष्ट्या की राज्यामध्ये किमान 30%च्या पुढे ओबीसी आहेत। त्याच्यामुळं या आकडेवारीच्या बेसिसवरती राज्य मागास आयोग जे आहे तो आता अंतरिम अहवाल देईल राज्य सरकारला। मग ते सुप्रीम कोर्टात सादर केलं जाईल आणि मग ओबीसी राजकीय आरक्षणाचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे, क्लिअर कट। कारण सुप्रीम कोर्टाने त्याविषयी सांगितलेलं आहे क्लिअर कटपणे तुम्ही फक्त अंतरिम अहवालाची आकडेवारी द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण पुन्हा जो स्टे आहे तो उठवू शकतो। अर्थात तो सुप्रीम कोर्टच निर्णय घेईल अंतिम काय घ्यायचं। पण हे असं असतानाही ह्या राज्य मागासवर्ग आयोगाला अंतिम अहवाल जे ट्रिपल टेस्ट आहे तो द्यावाच लागणार आहे। त्याचं सर्वेक्षणाचं काम ऑलरेडी सुरू झालंय, त्याला मात्र वेळ लागणार आहे। म्हणून पण तोपर्यंत निवडणुका लांबू शकत नाही। म्हणून राज्य मंत्रिमंडळानेच आयोगाला विनंती केली। चंद्रकांत, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे। आपल्या सोबत सध्या ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आहेत फोन लाईनवरनं। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। हरिभाऊ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। राज्य सरकारनं ओबीसींचं राजकीय आरक्षण परत देण्याच्या अनुषंगानं रोडमॅप तयार केल्याचं समजतंय, डेटा दिला गेलाय राज्य मागासवर्ग आयोगाला। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया?
अगदी अलीकडील जे सर्वोच्च न्यायालयाचा डे ऑफ ऑर्डर आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय आयोगाला बरेच काही अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे काही माहिती राज्य सरकारकडे आहे त्याचं अवलोकन करा, त्याचं खरेपणा ती तपासा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही रिकमेंडेशन करा आणि त्या अनुषंगाने अंतरिम अहवाल तयार करा. एक प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने फार मोठा अधिकार मागासवर्गीय आयोगाला, आता जे आयोग आहे एम्पिरिकल डाटासाठी बसलेला आहे निरगुडकर साहेबांचं, त्यांना दिलेला आहे. हा एक भाग झाला. दुसरा, अत्यंत हे सरकार अडचणीत आलं होतं. अडचणीत म्हणजे हे ज्या निवडणुका आहेत त्या वाढवू शकत नव्हतो आपण किंवा 27% आरक्षण देऊ शकत नव्हतो. परंतु या अलीकडील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एक प्रकारचा दरवाजा खुला झालेला आहे. एक प्रकारचं राज्य सरकारला फार मोठा दिलासा मिळालेला म्हटलं तरी चालेल आणि मागासवर्गीय आयोगाला फार मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर निश्चितच जर आता पैसे दिले आणि सगळे कर्मचारी दिले असं ऐकतोय मी, हे जर केलं असेल तर निश्चित अहवाल असाच येईल की आम्ही हे लवकरात लवकर 2-3 महिन्यात हे सगळं आम्ही देऊ आणि माझ्या माहितीप्रमाणे सगळी जी आकडेवारी गोळा करण्यासाठी त्यांना ऍप तयार करायचे आहे किंवा त्यांना टेंडर देऊन ही सगळी माहिती गोळा करण्याची त्याची तयारी झालेली आहे. बरोबर. त्यामुळे हा महाराष्ट्र सरकारला दिलासा आहे, हा मागासवर्गीय सगळ्या मंडळींना दिलासा आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या नवीन मुंबई KDMCच्या निवडणुका आहेत त्या सुरळीत पार पडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हरिभाऊ, सकारात्मक पावलं पडतायत राज्य सरकारची. सोबतच 28 तारखेला एक बैठक होती. या बैठकीमध्ये अंतरिम अहवाल जो आहे तो सादर केला जाईल. 8 फेब्रुवारीला या संदर्भातला कोर्टासमोर अहवाल दिला जाईल. या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या बऱ्याच महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, 28 तारखेची फारच महत्वाची बैठक आहे. कारण काल जी बैठकीमध्ये फक्त आयोगाला माहिती देण्यात आली की आमच्याकडे ही माहिती आहे. ती माहिती 28 तारखेला ते तपासून बघतील. बरोबर. आणि त्या माहितीच्या आधारे म्हणजे 28 तारखेची जी बैठक आहे मागासवर्गीय आयोग घेणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे. टर्निंग पॉइंट तिथे त्यांना जर वाटलं तर हे देता येईल. मग त्यावर 8 दिवस अभ्यास करून ते 8 फेब्रुवारीच्या आत त्यांना सबमिट करायचं आहे अहवाल आणि रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला ते शिफारस करतील. त्याप्रमाणे तसंच अफिडेविट एक तर सरकार करेल किंवा आयोग करेल. अफिडेविटवर लिहून देतील की आमच्याकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे ती उपयोगात आणण्यासारखी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर अंतरिम अहवाल, तो एक प्रकारचा अंतरिम अहवालच आहे असेल, परंतु फायनल सुद्धा आम्ही महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात त्यांना जी काय वेळ लागत आहे ते मेन्शन करू. ते सर्वोच्च न्यायालयाला देईल. म्हणजे सर्वोच्च न्यायालय सुद्धा परवानगी देईल असं मला वाटतं. बिलकुल. 28 तारखेची जी बैठक होतीये ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे. टर्निंग पॉइंट असणार आहे असं हरिभाऊ म्हणतायत. हरिभाऊ, धन्यवाद. आपण ही जी प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली त्याबद्दल. आपल्या सोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे देखील आहेत फोन लाईनवरनं. प्रकाश भाऊ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकारनं डेटा दिलेला आहे आणि 7 सर्वेक्षण अहवालाच्या अनुषंगानं हा डेटा दिला गेलाय आणि आता या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक 28 तारखेला होणार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकार ऍक्शन मोड मध्ये आलेलं आम्हाला पाहिलेलं आहे. त्या बैठकीमध्ये डेटाही सादर केल्याचं समजलेलं आहे आणि शासनाने जे सूचनाही दिल्या की विदिन 2 वीक्स त्यांना तो अहवाल पाहिजे. माध्यमांच्या असं समजले की त्या आयोगाने 3 आठवडे वेळ मागितलेला आहे, पण 7 ते 8 तारखेची डेडलाईन आहे. त्या डेडलाईनच्या आतमध्ये हा अंतरिम अहवाल जो आहे तो सादर करणं बंधनकारक आहे राज्य सरकार होती.
त्यामुळं राज्य सरकारने आणि आयोगाने सुद्धा सहकार्य करून हा अहवाल जो आहे, कारण उपलब्ध डेटावरच्या अनुषंगानेच बनवायचा आहे. बरोबर. त्याला घरोघरी जाऊन काय सर्वेक्षण करायचं नाहीये काय. आणि लागणारा 35 लोकांचा स्टाफ पण सरकारने उद्धवजींनी द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आयोगाला तसं काय कठीण काम आहे असं मला वाटत नाहीये. आयोगानं आता पॉझिटिव्ह ह्याच्याबाबत हे केलं गेलं पाहिजे आणि हा रिपोर्ट जो आहे तो अंतरिम अहवाल आहे. बाकी त्यांना जो अहवाल फायनल अहवाल करायचा आहे तो त्यांनी वेळ घेतला हरकत नाहीये. प्रकाश भाऊ, 28 तारखेला जी बैठक होतीये ती तुम्हाला कितपत महत्वाची वाटते? 28वी बैठक नक्कीच महत्वाची आहे, कारण त्यामध्ये आयोगाची हा अंतरिम अहवाल कसा देणार आहे, त्यांची काय भूमिका आहे ही त्या 28 तारखेच्या मीटिंगमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आमचंही लक्ष 28व्या बैठकीकडे आहे. आमची विनंती आयोगाला सुद्धा किंवा असं आपण ताबडतोब हा 2 आठवड्याच्या आजच्या आतमध्ये आपण हा अंतरिम अहवाल द्यावा आणि ओबीसीचं आरक्षण हे पुनर्स्थापित करण्यासाठी आयोगाने सहकार्य करावं. बिलकुल. प्रकाश भाऊ, आपण सुरुवातीला म्हणालात सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आता दिसतंय, सकारात्मक पावलं पडतायत सरकारची, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? हो, नक्की. गेले 9 महिने बघितलं आपण तर फक्त केंद्राकडे बोट दाखवण्यामध्ये 9 महिने वेळ घालवला आहे. त्याच्यामध्ये जवळपास आता 106 नगरपालिका, जवळजवळ 6-7 जिल्हा परिषदा वगैरे सगळ्यामध्ये अक्षरशः ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश झालेला आहे काय. आता मार्च मध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद मेजर निवडणुका आहेत. निदान ह्या ऍक्शन मोड मध्ये ते तरी आरक्षित आमच्या वाचनाचं एक आशा आमच्या पल्लवी झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे. कालच्या बैठकीवरून एकंदरीत चित्र आहे की सरकार एकदम फुल ऍक्शन मोडमध्ये आलेलं दिसतंय आम्हाला. बरं प्रकाश भाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. 28 जानेवारीला जी बैठक होणार आहे राज्य मागासवर्ग आयोगाची ती अतिशय महत्त्वाची असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत आहे. त्याचबरोबर 8 फेब्रुवारीला हा सगळा अहवाल आहे तो कोर्टात सादर करायचा आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं आता राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आता ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया. एसटीच्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. या संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयानं रद्द केलेली होती. औद्योगिक न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. औद्योगिक न्यायालयाच्या या निर्णयाला महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलेलं होतं आणि यावरच्या सुनावणीच्या दरम्यान औद्योगिक न्यायालयानं संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. आताची अतिशय महत्त्वाची आणखीन एक घडामोड म्हणता येऊ शकेल. एसटीच्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेला मुंबई उच्च न्यायालयानं आता दिलासा दिलेला आहे. माननीय न्यायालयाच्या समोर आज युक्तिवाद करण्यात आला. एसटी कामगार संघटनेच्या वतीनं ॲडव्होकेट मिहिरजी देसाई आणि ॲडव्होकेट मिहिर जोशी साहेबांनी काम बघितलं. इटक संघटनेच्या वतीनं माननीय ॲडव्होकेट सीमा चोपडा यांनी काम पाहिलं आणि माननीय न्यायालयाने आज आदेश पारित केलेले आहेत की एसटी कामगार संघटनेच्या जी काही मान्यता जाण्याचे जे आदेश होते त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि फेब्रुवारीच्या 23 तारखेला पुढची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. मी या निमित्तानं माननीय न्यायदेवतेचं हार्दिक असं आभार व्यक्त करतो. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे टाकणाऱ्या चड्डी बनियान गँगवर नागपूर पोलिसांनी आता मोक्का लावलेला आहे. शांगीराम गोसावीसह त्याच्या टोळीतल्या 9 दरोडेखोरांवर नागपूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मध्य प्रदेशमधल्या रायसेन जिल्ह्यातली ही टोळी आहे. त्यातले काही सदस्य हे उत्तर प्रदेशमधले आहेत. नागपूरच्या दाभा भागात पडलेल्या एका दरोड्याच्या प्रकरणाचा तपास करताना चड्डी बनियान टोळीच्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती, सातत्यानं पाठपुरावा केलेला होता. आता चड्डी बनियान गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई नागपूर पोलिसांनी केलेली आहे. तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल?
निश्चित अत्यंत महत्त्वाची घटना मानावी लागेल, कारण की 10 जानेवारीला देखील न्यूज 18 लोकमतने ही बातमी केलेली होती आणि त्यानंतर मग 21 जानेवारीला परत एकदा चंगीराम गँग आणि त्यांची चड्डी बनियान टोळीचे जे कृत्य आहे ते न्यूज 18 लोकमतने दाखवले होते आणि मागच्या 6 महिन्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात विशेष करून ज्या प्रकारे चड्डी बनियान गँगचा जो धुडगूस सुरू आहे तो सातत्याने न्यूज 18 लोकमत त्याचा पाठपुरावा करत होता। आज त्याचा परिणाम असा पाहायला मिळाला की नागपूर पोलिसांनी चंगीराम गँगवर मोका लावलेला आहे आणि मोका अंतर्गत ते कारवाई केलेली आहे। चंगीराम गँगचा जो मुखी आहे चंगीराम आणि इतर 9 लोकांवर मोका लावण्यात आलेला आहे। सर्व गँग मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातली आहे। नागपूरमध्ये दाभा परिसरामध्ये एक दरोडा पडलेला होता। त्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती ही गँग लागलेली होती। अत्यंत धक्कादायक माहिती पोलिसांना या गँगने दिलेली आहे की ही गँग कशा प्रकारे एखादा टार्गेट जर का फिक्स केलं तर टार्गेटचं पहिले सुरुवातीला कशा प्रकारे म्हणजे तुषार, आपण सातत्यानं ही बातमी लावून धरली आणि या बातमीचा आता इम्पॅक्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चड्डी बनियान गँगच्या मुसक्या तर आवळल्याच होत्या पोलिसांनी, मात्र आता थेट मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। तुषार, धन्यवाद ही माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। भिवंडी शहराला दररोज 2 MLD पाणी पुरवठा करणाऱ्या वऱ्हाळा तलावाची दुरावस्था झालेली होती। या तलावातल्या पाण्यावर हिरवा तवंग साचल्याचं आणि या तलावात सांडपाणी सोडलं जात असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती। न्यूज 18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल भिवंडीचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मनोज काटेकर यांनी घेतली। त्यांच्या पुढाकारानं कामतघर परिसरातल्या नागरिकांनी तलावाची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली। छोट्या बोटी घेऊन तलावातली घाण काढून साफसफाईची मोहीम राबवण्यात आली। दरम्यान या तलावाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। चालत्या ट्रेनमध्ये चढणं एका प्रवाशाच्या चांगलं आलेलं आहे। चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला। वसई रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली असून हा सगळा दुर्घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या RPF जवानानं या प्रवाशाचे प्राण वाचवले। बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून परिसरातल्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। या पाईपलाईनद्वारे माजलगाव तलावातनं बीड शहराला पाणी पुरवठा होत असतो, मात्र वडवणी तालुक्यातल्या काडी वडगाव देवडी या ठिकाणी ही पाईपलाईन फुटल्यानं पाणी वाया जात आहे। अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। भुसावळमधल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र शाळा सुरू झाल्यापासून इथल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। खेडी इथं शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नदीतून प्रवास करावा लागतोय। कित्येक वर्षांपासून मागणी करून सुद्धा नदीवर पूल बांधण्यात न आल्यानं गावकऱ्यांसह विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। त्यामुळे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे। मुकुल रोहतगी नितेश राणेंची बाजू मांडणार आहेत। संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयानं सुद्धा नितेश राणे यांचा जामीन नाकारला होता। त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होईल। महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्याय मिळत नाही असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलेलं होतं। दरम्यान आपण असं बोललो नसून ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं अमित देशमुख यांनी आता म्हटलंय। अमोल कोल्हेंसंदर्भात जी भूमिका पक्षाची तीच भूमिका आपली असल्याचंही अमित देशमुख यावेळेला म्हणाले। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय। राहुल गांधी यांच्या कोअर टीमचा भाग असलेले माजी केंद्रीय मंत्री रतनजीत नारायण प्रताप उर्फ RPN सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। कुशीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे।
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। गेल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांचा अहवाल सोनिया गांधींना दिलेला होता। त्यानंतर आता काँग्रेसचे काही मंत्री बदलले जाण्याची शक्यता असून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती मिळतेय। महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये सध्या निधीवरून जुंपल्याचं दिसून येत आहे, कारण काँग्रेस नेत्यांना निधी दिला जात नसल्याचा आरोप केला जातोय। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ग्रामविकास नगरविकास विभाग थकबाकी देत नाही तर वित्त विभाग अनुदान देत नाही अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। काँग्रेसकडे असणाऱ्या ऊर्जा विभागाला निधी दिला जात नसताना दुसरीकडे मात्र मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटींचा निधी उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केलाय। त्यामुळे काँग्रेसला दुजाभाव दिला जात असल्याचा आरोप केला जातोय। कोस्टल रोड झाला नाही तरी चालेल, पण मुलांना आणि महिलांना पैसे द्या असं महत्त्वाचं आणि मोठं विधान महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे, कारण कोस्टल रोड हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरच यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतल्यानं शिवसेनेकडून आता नेमकी यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल। राज्यातली मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। यंदा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, लांबलेली प्रभाग रचना आणि त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट ओढावल्यानं पालिका निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे। 15 मार्चपूर्वी निवडणुका जाहीर न झाल्यास पुणे महानगरपालिकेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई शहरचे पालकमंत्री असलम शेख आता एका नव्या वादात अडकलेत, कारण असलम शेख यांच्या मतदारसंघातल्या एका मैदानाचं नामकरण टिपू सुलतान असं करण्यात येत आहे। उद्या संध्याकाळी या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। मात्र मैदानाचं नाव टिपू सुलतान असं करण्यात येणार असल्यानं भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनं या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे या मैदानाच्या नावावरून पुन्हा एकदा एक नवा वाद समोर आलेला आहे। सरसंघचालक हेडगेवार हे नाशिक इथं मुक्कामी असताना सुभाषचंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्तानं आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवलं। मात्र हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीनं भेट नाकारली असा दाखला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वणी इथल्या कार्यक्रमात बोलताना दिला। सरसंघचालक हेडगेवार यांनी 1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला। आता करळगाव इथल्या जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यानं आता एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। ब्रेकनंतर आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर राज्यात दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवणाऱ्यांना कोविडचा सर्वाधिक धोका आहे का हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केलेल्या आहेत। त्यातली एक कमेंट प्रसाद फुटाणे यांनी केली असून अजिबात नाही अशी कमेंट केलेली आहे। दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवणाऱ्यांना कोणताही धोका नाही असं मत प्रसाद फुटाणे यांनी मांडलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लस घ्या। बघत रहा न्यूज 18 लोकमत।